लोक काय म्हणतील याचा विचार करत करत किती वर्ष आपण स्वतःला विसरून जातो, नाही का? सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःचंच दुःखी होतो. पण ज्या दिवशी मला समजलं की माझी किंमत लोकांच्या मतांवर नाही तर स्वामींच्या कृपेवर ठरते, त्या दिवसापासून माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी तुमची मैत्रीण साक्षी. आज मी तुमच्याशी अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येक महिलेच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आपण घरात असो किंवा बाहेर काम करत असो, प्रत्येक स्त्रीच्या मनात काही ना काही संघर्ष चालू असतो. कधी लोकांची बोलणी, कधी घरातील जबाबदारी, कधी स्वतःसाठी वेळ नसल्याची खंत आणि कधी मनात सतत चालणारा विचारांचा गोंधळ. पण एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, आपण शेवटचं स्वतःसाठी कधी जगलो होतो? शेवटचं स्वतःच्या मनाचा कधी ऐकलं होतं? खूप वेळा आपण दुसऱ्यासाठी इतकं जगतो की स्वतःचं अस्तित्वच विसरून जातो. कुणी काही बोललं तर मनाला लावून घेतो, कुणी दुर्लक्ष केलं तर दुःखी होतो, कुणी कौतुक केलं तर लगेच आनंदी होतो. म्हणजे आपण आपल्या आनंदाची चावी आपण दुसऱ्याच्या हातात देऊन ठेवतो. पण खरं असं जगायचं का? माझ्या आयुष्यात एक गोष्ट मला स्वामींनी शिकवली. लोकांचं काम बोलणं आहे, पण आपलं काम पुढे चालत राहणं आहे. आज लोक तुमच्यावर टीका करतील, उद्या त्याच गोष्टीचं कौतुकही करतील. म्हणून लोकांच्या बोलण्यापेक्षा आपल्या मनाची शांतता जपणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही शांतता मला स्वामी सेवेमुळे मिळाली. जेव्हा जेव्हा मन खचलं, जेव्हा जेव्हा एकटं वाटलं, तेव्हा स्वामींच्या नामाने मला आधार दिला. स्वामी सेवा म्हणजे फक्त धार्मिक कृती नाही, ती स्वतःला सावरण्याची शक्ती आहे. ती मनाला सकारात्मकता ठेवण्याचा मार्ग आहे. ती आपल्याला आतून मजबूत बनवणारी साधना आहे. दररोज काही मिनिटे नामस्मरण करा, एक माळ जपा, स्वामींशी मनमोकळं बोला. कारण जग तुम्हाला समजून घेईलच असं नाही, पण स्वामी नक्की समजून घेतात. आणि विशेष घरात राहणाऱ्या माझ्या सर्व बहिणींना मी एक गोष्ट सांगू इच्छिते. कृपया स्वतःला कमी समजू नका. घर सांभाळणं, कुटुंबासाठी झटणं, सगळ्यांची काळजी घेणं ही खूप मोठी सेवा आहे. तुमची किंमत कोणाच्या कौतुकाने वाढत नाही आणि कोणाच्या टीकेने कमीही होत नाही. तुम्ही जशा आहात तसंच सुंदर आहात. म्हणूनच आजपासून एक निर्णय घ्या. लोक काय म्हणतात यापेक्षा स्वामी काय पाहतात याला महत्त्व द्या. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. स्वतःवर प्रेम करा. स्वामी सेवेत रमून जा. कारण जेव्हा मन स्वामींच्या चरणी स्थिर होतं ना, तेव्हा बाहेरचं कोणतंच वादळ आपल्याला हलवू शकत नाही. आपण नेहमी असं म्हणतो की आनंद कुठेतरी बाहेर आहे, पण खरं सांगायचं तर आनंद आपल्या मनातच असतो. घरात राहूनही आपण आनंदी राहू शकतो. फक्त आपल्या विचारांमध्ये थोडंसं बदल हवा. सकाळी उठलं, देवाचं नाव घ्या, स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वतःला सांगा की आजचा दिवस चांगलाच जाणार आहे. आपल्या आयुष्यात अडचणी येतात, काही वेळा मनासारखं घडत नाही, लोक आपल्याला समजूनही घेत नाही. पण अशा वेळी सतत तक्रार करण्यापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या भल्यासाठीच घडत असते. घरातील काम करताना देखील मनात स्वामींचं नाव घ्या. स्वयंपाक करताना, साफसफाई करताना, लेकरांसोबत वेळ घालवताना मनात नामस्मरण सुरू ठेवा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनातली ताण कमी होतो आहे आणि एक वेगळी शांतता मिळते आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका. सोशल मीडियावर सगळ्यांचंच आयुष्य खूप सुंदर दिसतं, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष असतोच. त्यामुळे दुसऱ्यांकडे बघून दुःखी होण्यापेक्षा आपल्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल कृतज्ञता राहा. स्वामी नेहमीच सांगतात की श्रद्धा आणि सबुरी ठेवा. आज नाही तर उद्या तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. फक्त विश्वास सोडू नका.
आनंदी राहण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टीची गरज नसते, तर मन समाधानी असणं गरजेचं असतं. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा. रोज काही मिनटं स्वामींचं नामस्मरण करायचं, जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानायचे आणि प्रत्येक दिवस हसतमुखाने जगायचा. बघा, तुमच्या आयुष्यात किती सुंदर होतं. शेवटी एवढंच सांगेल, तुम्ही रोज स्वामींचे नामस्मरण करता का? आणि त्याने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. स्वतःला शोधायचं असेल तर जगात नाही, स्वामींच्या चरणी जा. कारण जिथे मनाला शांतता, विश्वास, खरा आनंद मिळतो तेच आपलं समाधान असतं. तुम्ही जशा आहात तशा सुंदर आहात. म्हणूनच आजपासून एक निर्णय घ्या. लोक काय म्हणतील यापेक्षा स्वामी काय पाहतात हे महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, स्वतःवर प्रेम करा, स्वामी सेवेत रमून जा. आणि कारण जेव्हा स्वामींच्या चरणी मन स्थिर होतं ना, तेव्हा बाहेरचं कोणतंच वादळ आपल्याला हलवू शकत नाही. आणि आजपासून स्वतःसाठी जगा. ह्या घरकामातून, ह्या सगळ्या गोष्टीतून वेळ काढा. मी स्वतः पहिले कशी होते आणि आता कशी झाले आहे यातील फरक पहा. होता होईल तेवढं तुम्ही जगा. कुणीही तुमच्या आनंदाचं कारण नाही आहे. तुम्ही स्वतःच तुमचा आनंद निर्माण करा आणि जगा. आयुष्य खूप सुंदर आहे. या आयुष्याला असंच वाया जाऊ देऊ नका. तुम्ही स्वतःसाठी जगाल तेव्हा लोकही तुमच्यासाठी काही करायला बघेल. तुम्ही स्वतःचा आनंद, स्वतःचा विश्वास स्वतःच्या हातात ठेवा. कुणी आपल्याला दुखवलं म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. आपला आनंद आपण दुसऱ्यांच्या हातात का द्यायचा? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.